नमस्कार. आज आपण आलो आहोत जय हरी लॉज बघायला. प्रदक्षिणा रोडवर विठ्ठल मंदिरापासून अगदी जवळ म्हणजे 200 मीटर अंतरावर असणारं हे लॉज अतिशय सुंदर आणि मोठे झालेले आहे. नवीनच आहे. तर चला आपण पाहूया जय हरी लॉज. तर हा आहे भजनदास चौक आणि हा संपूर्ण प्रदक्षिणा रोड आहे. प्रदक्षिणा रोडवर विठ्ठल मंदिराच्या अगदी जवळ सहज चालत जाऊ शकाल असं हे जय हरी लॉज आहे. नवीनच झालेलं आहे. आपण आज जाऊन पाहूयात. अतिशय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पार्किंगची सुविधा खूप चांगली आहे. इथे एकूण 10 गाड्या पार्किंगला व्यवस्थित आरामात बसतात. एवढं मोठं पार्किंग आहे हे. प्रदक्षिणा रोडवर पार्किंग असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही गाडी घेऊन आलात तरी आरामात तुम्हाला कोणतीही चिंता न करता फ्री पार्किंग सुविधा आहे. जय हरी हे आहे लॉज. विठ्ठलाची मूर्ती समोर लावलेली आहे आणि इथे बुकिंग काउंटर आहे. तुम्ही बुकिंग करू शकता. फोनवरूनही बुकिंग होतंय. कधीही तुम्ही बुकिंग करा. 24 तास अवेलेबल आहे. छान मूर्ती आहे पांडुरंगाची. हे ओनर आहेत. ह्यांचंच लॉज आहे हे. जयंत हरिदास. 24 तासाचं चेकिंग आहे. चेकआउट 12 वाजताचं आहे. या बाजूला जिना पण आहे, पण ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणून लिफ्टची सोय आहे. आरामात लिफ्टने तुम्ही वरती जाऊ शकता. लिफ्टची सोय आहे आणि लिफ्टने तुम्ही वरती जाऊ शकता. आपण आता लिफ्टनेच जाऊयात. आपण 3ऱ्याच मजल्यावर आलो डायरेक्ट. बघा किती स्वच्छ क्लीन आहे. नवीनच आहे आणि संपूर्ण हा कॉरिडॉर मोठाच्या मोठा आहे आणि इथे रूम आहेत. एकूण 15 रूम आहेत. त्यातील 2च रूम आपण बघणार आहोत. सगळ्या रूम बघायची काही आवश्यकता नाही कारण सगळ्या रूम एकसारख्याच आहेत. ही 2 बेडची रूम आहे. एसी आहे आणि कपाटाची सोय आहे. छान कपाट आहेत आणि शिवाय आरसा पण आहे. वॉश बेसिन आहे. अटॅच रूम आहेत. सगळ्या नीट आणि क्लीन आहे सगळं. गरम पाण्याची सोय आहे. 24 तास गरम आणि गार पाणी आहे. अतिशय छान आणि स्वच्छ आहे. मंदिराच्या जवळ आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे की मंदिराच्या जवळ पार्किंग सहित असणारं लॉज हे एकमेव आहे. ही मोठी रूम आहे. ही 2 बेडची रूम आहे आणि शिवाय मोकळी जागा पण आहे. इथे तुम्हाला तुमचे जादा लोक असतील तर जादा तुम्हाला गाद्या पण मिळतील आणि छान व्यवस्था होऊ शकते इथे. प्रत्येक रूमला अटॅच वॉशरूम आहे आणि एसी, नॉन एसी आणि गरम पाणी, गार पाणी सर्व सोयी उपलब्ध आहेत. ह्या जय हरी लॉजच्या ओनर आहेत अनुराधा हरिदास. नमस्कार. जय हरी इन हे आमचं प्रदक्षिणा रोडवरचं लॉज. आत्ताच आम्ही रामनवमीला त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि इथे आम्ही आपल्या जे येणारे वारकरी आणि जे भाविक भक्त येणार आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त सोय देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि कसं झालेलं आहे की यापूर्वी वारकरी म्हटलं की एक जो दृष्टिकोन होता तो बदलून आता आयटी क्षेत्र किंवा जे अगदी उच्च स्तरीयावर काम करतात पण त्यांना पंढरीचा विठ्ठल तेवढाच भावतो, त्यांना ज्या सोयी अपेक्षित आहेत ते देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. की बेड, मोठे बेड्स, त्याला बघा कपाट उपलब्ध करून दिलेले आहेत. अटॅच टॉयलेट, बाथरूम, गरम गार पाणी 24 तास, त्यानंतर एसी रूम्स. आणि आम्ही जरी आता बेड्स आम्ही एक एक ठेवलेला असला तरी आम्ही प्रत्येक रूम मध्ये 2 बेड्स त्याच्याबरोबरचं बेडिंग साहित्य हे सुद्धा त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही उपलब्ध करून देतो. आणि मोठ्या रूम मध्ये 2 ह्याचा बेड असून सुद्धा 6 एक्स्ट्रा बेड्स
म्हणजे बेड आणि बेडिंगचं साहित्य एवढं देऊ शकू एवढी सगळी सोय आम्ही केलेली आहे. आणि हे आपलं जे लॉज आहे ते मंदिरापासून वॉकिंग डिस्टन्स 3 ते 4 मिनिटाच्या अंतरावर आहे. नदी पण 3 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि प्रदक्षिणा रोडवर असल्याने लोकांना जे भाविक भक्त आहेत त्यांना सर्वच सोयी आणि मार्केट सुद्धा जवळच उपलब्ध आहे. त्याच्यामुळे एकदा लॉजमध्ये आलं की तुमच्या सगळ्या रिक्वायरमेंट पूर्ण होतील याची आम्ही जास्तीत जास्त काळजी घेतली. धन्यवाद. ही अजून एक रूम आपण पाहतोय. हे बघा, तेवढीच मोठी रूम आहे आणि अगदी छान आहे. इथेही मोठी स्पेस आहे आणि 2 बेड्स आहेत. ज्यादा गाद्या पण तुम्हाला इथे मिळतील. अतिशय भव्य आणि मोठे कॅरिडॉर आहे. खूप सुंदर आहे, स्वच्छ आणि क्लीन आहे. कधी तुम्ही येऊन पंढरपूरला इथे राहू शकता. आता आपण 4थ्या मजल्यावर चाललोय. आपण 4थ्या मजल्यावर आलोय. गच्ची आहे मोठी छान. इथे हॉल होणार आहे नंतर मोठा. आपण तेव्हा पुन्हा तो पाहूयात. प्रदक्षिणा रोड आहे, त्यामुळे तुम्ही वारीच्या वेळेला जर इथे उतरलात तर मग तुम्हाला संपूर्ण सर्व दिंड्यांचं प्रदर्शन बघता येईल आणि शिवाय रथही तुम्हाला 12 वाजता आरामात दर्शन घेता येईल. वरती सुद्धा वॉशरूमची सोय आहे. बघा, विठ्ठल रुक्मिणीचे कळस दिसताय. तुकाराम भवन दिसतंय. संपूर्ण पंढरपूरचा व्ह्यू तुम्हाला दिसतोय. अतिशय सुंदर आणि छान आहे. या बाजूला चंद्रभागा नदी आहे. नदी पण खूप जवळ आहे. असं हे जयहरी भक्त निवास लॉज तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर या लॉजला नक्कीच भेट द्या. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.